गोष्ट पहिली. सावित्री व्रत. श्यामच्या आईचे माहेर श्रीमंत नसले तरी सुखी होते. तिचे लहानपणीच लग्न झाले होते. सासर श्रीमंत होते. सरदार म्हणून मिरवत होते. आईच्या अंगावर सोन्या मोत्याचे दागिने होते. श्यामच्या वडिलांच्या म्हणजेच भाऊरावांच्या अंगावर ते 17-18 वर्षांचे असतानाच सर्व जबाबदारी पडली होती. ते वडवली गावाचे खोत म्हणजेच गावचा ठरवलेला शेतसारा वसूल करून सरकारकडे पाठविणारे दलाल होते. त्यासाठी त्यांना जवळजवळ शेतसाऱ्याचा 1/4 हिस्सा फायदा म्हणून मिळत होता. वडवली गावात त्यांची खूप मोठी बाग होती. बागेत फणसाच्या वेगवेगळ्या जाती जशा की कापे, बारके, अर्धकापे तसेच केळी, पोफळी, अननस लावलेले होते. ही बाग म्हणजे त्यांचे वैभव, त्यांचे भाग्य असे सर्व म्हणायचे. पण खरे तर हे त्यांचे भाग्य नसून पाप होते. दुसऱ्यांच्या श्रमावर जगणे म्हणजे पापच असते. श्यामचे वडील दुष्ट स्वभावाचे होते असे नाही, पण पूर्वजांप्रमाणेच खोताच्या अवास्तव अधिकाराचा त्यांना अभिमान वाटायचा. लोकांना कसेही घालून पाडून बोलायचे, काम करवून घ्यायचे. दुसऱ्याला रात्रंदिवस राबवून त्यांना तुच्छ मानून स्वतः आरामात लोळणे यासारखा मोठा अपराध नाही. गरिबांच्या अश्रूंनी बनलेले दागदागिने श्यामच्या आईच्या अंगावर घातले गेले होते आणि हेच सत्य जणू देवाला श्यामच्या आईला पटवून द्यायचे होते. एकदा अमावस्येची रात्र होती. घरातल्यांनी सांगून सुद्धा भाऊ त्या दिवशी सकाळी 8 वाजता वडवलीला गेले होते. दिवसभर तिथे राहिले आणि संध्याकाळी घरी येण्यासाठी निघाले. तिथल्या एका म्हाताऱ्या बाईने सुद्धा भाऊंना समजवण्याचा प्रयत्न केला की तिन्ही सांजा म्हणजे दैत्याची वेळ, त्यातून ही अमावस्येची रात्र, तर आत्ता न जाता पहाटे जा. पण भाऊंनी काही ऐकले नाही. त्यांच्याबरोबर एक गडी सुद्धा होता. वडवली गावापासून 1.5 कोसावर एक नाला होता जो खोल दरीतून वाहत होता. त्याच्या आजूबाजूला किर्र झाडी होती. त्या झाडीत वाघ सुद्धा होते. पण भाऊंना काही भीती वाटत नव्हती. ते त्या दरीजवळ आले. इतक्यात कुठून तरी शीळ वाजली आणि त्या झाडीतून हातात सुरे असलेले मांग बाहेर पडले. एकाने भाऊंच्या पाठीत सोटा मारला तसे ते मटकन खाली बसले. भाऊंच्या बरोबर आलेला गडी पळत सुटला. एक मांग भाऊंच्या छातीवर बसला. इतक्यात एका म्हातारीने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. अरे बामणाला मारले, खोताला मारले, धावा! हे ऐकून ते मांग सुद्धा जरा घाबरले व भाऊंनी त्यांना देव केलेले अंगठ्या, सल्ली जोडे व 100 रुपये घेऊन तिथून पसार झाले. इथे भाऊंच्या बरोबर आलेला गडी थेट पालगडला गावी श्यामच्या घरी पोहोचला व त्याने सर्व हकीकत घरच्यांना सांगितली. घरातली व गावातली पुरुष मंडळी लगेच घटनास्थळी निघून गेली. पोलीस स्टेशनला ही बातमी कळवण्यात आली. सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. देवाजवळ जाऊन श्यामच्या आईने पदर पसरला व तिचे कुंकू राखण्यासाठी, चुडे अभंग ठेवण्यासाठी ती प्रार्थना करू लागली. पतीच्या प्राणाच्या रक्षणासाठी श्यामच्या आईने त्या रात्री सावित्रीचे व्रत घेतले. स्त्रियांना धीर देणाऱ्या, मृत्यूशी झगडण्याचे धैर्य देणाऱ्या सावित्रीचे व्रत. भाऊ सुखरूप घरी आले. त्या वर्षापासून श्यामच्या आईने सावित्रीचे व्रत करण्यास सुरुवात केली. दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमा येण्याच्या आधी 2 दिवस ती उपवास करायला सुरुवात करायची. श्याम 8-9 वर्षांचा असताना या सावित्री व्रताला सुरुवात होणार होती. या व्रतात वडाच्या झाडाची पूजा करायची असते. 3 दिवस वडाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घालायच्या असतात. पण श्यामच्या आईची तब्येत सारखी ठीक नसायची. त्यामुळे जरा जरी चालले तरी तिला चक्कर यायची. म्हणून श्यामच्या आईने श्यामला जवळ बोलावून सांगितले की उद्यापासून वटसावित्रीचे व्रत सुरू होणार आहे, पण तिला 108 प्रदक्षिणा घालता येणार नाहीत. तर ती कशी तरी त्याचा हात धरून पाटावर पूजा करेल व 3 प्रदक्षिणा घालेल, पण बाकीच्या प्रदक्षिणा त्याला घालाव्या लागतील असे म्हणून श्यामच्या आईने त्याचा हात हातात घेतला. श्यामने आईला विचारले की माझ्या प्रदक्षिणा कशा चालतील? आई म्हणाली, चालतील. अरे तू माझ्या पोटचा गोळा आहेस, म्हणजे माझाच भाग आहेस. देवाला सगळे समजते. मी आजारी आहे हे देवाला माहित आहे. श्याम म्हणाला, पण बायका, शाळेतली मुलं मला हसतील, मला बायको म्हणून चिडवतील, त्यामुळे मी नाही जाणार वडावर, मला लाज वाटते. हे ऐकून आईचा चेहरा पडला. ती श्यामला म्हणाली, अरे आईचे काम करायला कसली लाज? देवाचे काम करायला लाजू नये, पाप करायला लाजावे. तुझा आवडता श्रीकृष्ण घोडे हाकायचा, उष्टी काढायचा. देवाला जर लाज वाटत नाही तर आपल्याला का वाटावी? आईचे हे शब्द श्यामच्या खोल मनावर रुजले. मित्रांनो, आजकाल या शब्दांची किती गरज आहे बघा. आजच्या पिढीला देवाच्या, देशाच्या कामाची लाज वाटते,
पण वाईट पुस्तके वाचण्याची, वाईट सिनेमे पाहण्याची, नशा करण्याची, चैन करण्याची लाज वाटत नाही. चांगली कामे करण्याची लाज वाटू लागली आहे. पण वाईट कामे करण्यात मोठेपणा वाटू लागला आहे. असो, श्यामला त्याची चूक समजली. श्याम आईच्या पाया पडला व म्हणाला, आई, मला कोणी हसले तरी चालेल, पण मी जाईन. पुंडलिक जसा आई बापाची सेवा करून देवाचा लाडका झाला, तसा मी सुद्धा होईन. त्या दिवशी श्याम एक मोठी गोष्ट शिकला. पाप करताना लाज वाटू द्यावी, चांगले काम करताना लाज नको.